नमस्कार. एक मोठी बातमी आहे, खास करून त्या सगळ्या उमेदवारांसाठी ज्यांनी सीटेट फेब्रुवारी 2026 ची परीक्षा दिली आहे. चला तर मग याबद्दल सगळी माहिती सविस्तरपणे पाहूया. हो, अगदी बरोबर ऐकलंय. आता सीटीईटी फेब्रुवारी 2026 परीक्षेची ओएमआर शीट आणि कॅल्क्युलेशन शीट मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ज्यांना आपले गुण पुन्हा तपासायचे आहेत किंवा निकालाचं विश्लेषण करायचं आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि हो, ही माहिती कुठून तरी आलेली नाहीये, तर पूर्णपणे अधिकृत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या सीटीएट युनिटने स्वतःच 1 एप्रिल 2026 रोजी एक सार्वजनिक सूचना काढून ही घोषणा केली आहे. पण थांबा, ओएमआर आणि कॅल्क्युलेशन शीट म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आहे उमेदवाराच्या स्वतःच्या उत्तरपत्रिकेची एक कॉपी आणि त्यासोबत गुण कसे मोजले गेले याचं ऑफिशियल कॅल्क्युलेशन. म्हणजे यामुळे अगदी स्पष्टपणे कळतं की कोणती उत्तरं बरोबर आली आणि कुठे मार्क कापले गेले. भविष्यातल्या तयारीसाठी ही माहिती खूपच उपयोगी ठरू शकते. आणि चांगली गोष्ट ही आहे की ही माहिती मिळवण्यासाठी फक्त एक साधा अर्ज करायचा आहे. ओके, तर अर्ज कसा करायचा हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे यासाठी फी किती आहे आणि शेवटची तारीख कोणती आहे ते बघूया. या सेवेसाठी उमेदवारांना 500 रुपये इतकं प्रक्रिया शुल्क म्हणजे प्रोसेसिंग फी भरावी लागणार आहे. आणि हो, हे शुल्क भरणं कंपल्सरी आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे डेडलाईन. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 मे 2026. ही तारीख लक्षात ठेवा, कारण या तारखेनंतर आलेला एकही अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. आता प्रक्रिया ऐकून घाबरून जाऊ नका. अर्ज करण्याची पद्धत खरं तर खूप सोपी आहे. चला स्टेप बाय स्टेप पाहूया की अर्ज कसा करायचा, म्हणजे तो रिजेक्ट होणार नाही. ओके, तर नीट लक्ष द्या. फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1, तुमच्या अर्जामध्ये तुमचा रोल नंबर, नाव आणि संपूर्ण पत्ता अगदी अचूक लिहा. स्टेप नंबर 2, 500 रुपयांचा बँक ड्राफ्ट काढा. आता तिसरी स्टेप खूप महत्त्वाची आहे. हा ड्राफ्ट सेक्रेटरी सीबीएसई यांच्या नावे काढायचा आहे आणि तो दिल्लीमध्ये पेएबल असायला हवा. आणि शेवटची चौथी स्टेप, हा अर्ज आणि बँक ड्राफ्ट एकत्र करून स्पीड पोस्टने पाठवा किंवा स्वतः जाऊन सुद्धा तो ऑफिसमध्ये जमा करू शकता. आता पत्ता कुठे आहे तो नीट लिहून घ्या. पत्ता आहे सीटीईटी ऑफिस, द्वारका, नवी दिल्ली. याच पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज आणि बँक ड्राफ्ट पाठवायचा आहे. पत्त्यात चूक करू नका. ठीक आहे, प्रक्रिया आता समजली. पण आता काही महत्त्वाचे नियम आणि अटी आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुमचा अर्ज रद्द होऊ नये यासाठी ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. यामध्ये मुख्य 3 अटी आहेत. पहिली गोष्ट, ही शीट्स कोणत्याही शाळेला किंवा संस्थेला दिली जाणार नाहीत. ती फक्त आणि फक्त अर्ज करणाऱ्या उमेदवारालाच मिळतील. दुसरी अट, जर अर्ज अपूर्ण असेल किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी वतीने केला असेल तर तो सरळ सरळ रद्द केला जाईल. आणि तिसरी, सगळी कागदपत्र उमेदवाराला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवली जातील. दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून ती मिळणार नाहीत. तर ही एक चांगली संधी आहे, ती अजिबात गमावू नका. वेळ खूप कमी आहे आणि डेडलाईन जवळ येत चालली आहे. त्यामुळे वेळ निघून जाण्याआधी अर्ज करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर जर आपली सीटीएट ओएमआर शीट आणि मार्कांची गणना तपासायची असेल तर त्यासाठी 1 मे 2026 पूर्वी अर्ज करणं बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. तर मग आता विचार करण्याची वेळ आली आहे. परीक्षेच्या या अधिकृत प्रतींसाठी अर्ज करायचा आहे का, यावर विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण वेळ कमी आहे. ही संधी पुन्हा मिळणार नाही. पुन्हा एकदा आठवण करून देतो, अंतिम तारीख आहे 1 मे 2026. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता लगेच तयारीला लागा.